एसटी महामंडळाला निधी देण्यास राज्य सरकारने आता नकार दर्शवलाय। सरकारकडे एसटी महामंडळाचा सवलत मूल्याचे 7 महिन्यांचे 58 कोटी आणि दर महिन्याप्रमाणे 408 कोटी रुपये प्रलंबित आहेत। तर आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्या सोबत आहेत। भरत, एसटी महामंडळाला आता निधी देण्यास सरकारने नकार दर्शवलाय, काय अधिकची माहिती आहे, काय अपडेट्स आहेत? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने एसटी महामंडळाचा जो संप होता तो ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्य सरकारने मिटवला होता। मात्र हा संप मिटवताना दर महिन्याला 58 कोटी सवलत मूल्याचे एसटी महामंडळाला देण्याचं त्यांनी मंजूर केलं होतं। ही मागणी मंजूर केल्यानंतर आतापर्यंत जवळपास 7 महिने उलटून गेले आहेत। मात्र या 7 महिन्यामध्ये तब्बल 408 कोटी हे वित्त खात्याकडे एसटी महामंडळाचे जे पैसे होते ते पडून होते। मात्र हे पैसे पुन्हा मिळवण्यासाठी वारंवार एसटी महामंडळाकडून मागणी करण्यात येत होती। मात्र आता वित्त खात्याने अगदी स्पष्टपणे सांगितले, राज्यातील ज्या सरकारी योजना आहेत, निवृत्ती वेतन आणि वेतन, या सगळ्याच्या पूर्ततेपोटी राज्य सरकारवर प्रचंड मोठा भार असणार आहे आणि यामुळेच जे काही एसटी महामंडळाला जे सवलत मूल्याचे पैसे देणं शक्य होणार नसल्याचा त्या बाबतीत स्पष्ट नकार जो आहे वित्त विभागाने आता पत्र लिहून एसटी महामंडळाला कळवलं आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये राज्य सरकारच्या जे काही बजेट आहे त्यावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। नक्कीच भरत, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।